नमस्कार, मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की माझं वजन व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा माझी शुगर वाढती आहे, तर असं का होतं आहे? बरेचशा लोकांना हा गैरसमज असतो की माझं वजन जास्त नाही आहे तरीसुद्धा मला बॉर्डरलाईन शुगर का डिटेक्ट झालेली आहे. तर ह्याचं एक कारण असतं म्हणजे आपल्या लिव्हरचं जे फंक्शनिंग आहे ते कुठे ना कुठेतरी अफेक्ट होत असतं, राईट. सो जर का शुगर वाढती आहे पण तुमचं वजन व्यवस्थित आहे तरीसुद्धा तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शुगर वाढण्यामागचं कारण आहे ते म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. आपल्या जस्ट फॉर हार्टच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये असे कितीतरी पेशंट्स आहेत ज्यांचं वजन अगदी आयडियल आहे, लाईफस्टाईलसुद्धा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे, पण तरीसुद्धा इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे तो जास्त आहे. किंवा जेव्हा आपण त्यांचा होमा स्कोर करतो तेव्हा असं लक्षात येतं की होमा स्कोर जो आहे तो जास्त आहे. सो या केसमध्ये सुद्धा आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करणं आवश्यक आहे. औषधं सुरू करण्याआधी किंवा औषधांबरोबर लाईफस्टाईलचा जर का तुम्ही एक आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सहभाग करून घेतला तर ह्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. सो तुमच्याबरोबर सुद्धा असं होतं का की तुमच्या घरामध्ये असं कोणी आहे की त्यांचं वजन तर ठीक आहे पण शुगर बॉर्डरलाईन आहे, तर खाली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.